सिनेमॅटिक लुकमध्ये तुम्हाला एक मकरचा लुक दाखवतो, बघून घ्या. वेलकम बॅक टू चॅनल अगेन. आज आपण करणार आहोत डेकोरेशनला सुरुवात आणि सगळ्यात पहिले आपण करणार आहोत फ्रेमची तयारी. तर काट्या वगैरे सगळ्या आणलेल्या आहेत ऑलरेडी. आता फ्रेम पप्पा आणि मी मिळून सगळं मेजरमेंट वगैरे घेऊन बनवू आणि ती फ्रेम तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो. ते फ्रेम कुठे बसवणार आहे ते पहिले तुम्हाला दाखवतो. सो हा TV युनिट आहे. इथे आपण पहिले लास्ट इयर इथेच गणपती बसवला होता. तो टेबल होता, तो शू रॅक करून टाकला आहे आम्ही आता ॲक्च्युली. सो आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या पोर्शनमध्ये बसवायचं आहे. ऑब्वियसली TV काढणार आम्ही. TVचं सगळं माउंटिंग वगैरे हे जे पाटी आहे ते सगळं काढणार आणि इथून एवढी हाईट घेऊन म्हणजे एवढं बाहेर काढून ह्या पूर्ण पोर्शनमध्ये बसवायचं आहे. इथे पण आम्ही थोडं एक्सटेंड करायचा विचार करतो आहे. म्हणजे खाली प्लाय लागेल, ह्याच्यावर चिपकवणार आम्ही, ठोकणार नाही आहे कारण का हा नाही तर मग सनमायका खराब होईल. सो तो प्लाय चिपकवणार, त्याच्यावरच ती फ्रेम येणार आणि हा इथपर्यंत प्लाय एक्सटेंड करायचा विचार आहे आणि वरनं इथपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 फूटपर्यंत एक्सटेंड करायचा विचार आहे. सो ह्या पूर्ण ह्याच्यात तो बसेल, फ्रेम पूर्ण बसेल ती. आणि इथे ऑलरेडी 2 लाईट्स आहेत, अशा लागतात त्या. सो त्या एक ॲड-ऑन तिथे ऑलरेडी एक आहेत. फ्रेममध्ये अजून 2 लाईटी लावणार आहे आम्ही. सो ते बघूया कसे लावायचे ते नंतरची गोष्ट. आधी फ्रेम बघून घ्या तुम्ही कशी बनवतो आम्ही आणि डेकोरेशनचं काम सुरू. फ्रेम प्रॉपर तयार झालेली आहे, ऑलमोस्ट जशी हवी तशी तयार झालेली आहे. बट मी विचार करतो आहे की त्याला अजून थोडं सपोर्ट देण्यासाठी, कारण का ते ना असं थोडं झुलतं आहे. म्हणजे आम्ही आधी विचार केला होता पुढे लटकन वगैरे लावायचे, मोत्यांच्या माळांचे लटकन लावायचे, बट ते थोडं प्लॅनमध्ये थोडा चेंजेस आहेत. म्हणजे ऑलमोस्ट जे पहिले मी दाखवलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये त्या शॉपिंगवाल्या ब्लॉगमध्ये की असं बनवायचं आहे, तर ते थोडंफार चेंजेस केलेले आहेत मी. सो सपोर्ट द्यायचा विचार करतो आहे मी अजून. बघूया ते पुढे आता कसं जेव्हा बनवीन ना एक्झॅक्टली तेव्हा कळेल कसं काय डिझाईन करायचं वगैरे. सो आता आपण पडदे लावणार आहोत, म्हणजे वरचं जे छप्पर आहे ते लावणार आहोत आणि मागचं जे आहे बॅकग्राऊंड ते लावणार आहोत. बॅकग्राऊंडला कुठला कापड आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे शॉपिंग ब्लॉगमध्ये. वरचा जो कापड आहे तो लास्ट इयरचाच मी वापरणार आहे, म्हणजे ट्रान्सपरंट आहे तो बघा तुम्ही कसा आहे तो. थोडी आयडिया ना जरा फ्लॉप होते. म्हणजे जे लटकन जे आम्ही बोललो होतो ना मी की लटकन लावणार आहे समोरनं असे पूर्ण असे आणि खाली म्हणजे मोतींचे माळा लावणार आहोत, त्यात खाली लटकन लावणार आहोत, ते जे मी बोललो होतो ना ती आयडिया थोडी फ्लॉप होते. सो मी आता एक विचार केला की साईडला आहे ना, दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडला आपण ती मोत्यांची जी अशी माळ असतात ना त्या लटकवायच्यात आणि आडव्या पण लटकवायच्या, म्हणजे ती एक जाळी टाईप होईल, खिडकी टाईप होईल. सो ती एक आयडिया आहे माझ्या डोक्यात, तर ती आपण एक एक्झिक्यूट करून बघूया, कसं दिसतंय ते बघूया. हे एक साईडचं झालेलं आहे. आता हेच सेम इथे करायचं आहे. पडदा लावून झालेला आहे, वरचं छप्पर लावून झालेलं आहे आणि खालचं थोडं आता करायचं आहे. मग थोडी हाईट वाढवण्यासाठी हे बॉक्सला मी यूज करणार आहे, त्याच्यावरती गणपती बसेल. ते एकंदरीत नंतर आयडिया देतो तुम्हाला मी.
सो ती माळा आणि त्या लटकन अशा आडव्या लावल्यानंतर ते कसं वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला तर खूप छान वाटलं आहे आणि घरच्यांना पण खूप छान वाटलं ती आयडिया. आणि आता लावायचीत फुलं पण मी आता कशी लावतो ते बघूया. कारण का एक साईड मला जास्त नाही लावायचेत आणि राईट साईड मला जास्त लावायचेत. कारण का एक साईड जी लेफ्ट साईड आहे ना त्याच्यामध्ये फ्रेम आहे. फ्रेम म्हणजे ही जी काच आहे ना तर सो इथे आपल्याला फुलं जास्त लावायला लागणार नाहीत. कारण का हे प्लेन साईड येणार आहे. इथे आतमध्ये एकदम चिपकेल ना ती फ्रेम, म्हणून इथे जास्त फुलं लागणार नाहीत. इथे ह्या साईडने चारी साईडने कवर करावे लागतील आणि इथे सुद्धा ह्या साईडला आणि ह्या साईडला अशा दोन साईडला कवर करावे लागतील. इथला जो पोल आहे त्याला चारी साईडने, इथनं फक्त ह्या पोलला हाफ साईड लागेल, मागे पण हाफ साईड लागेल, वरती पण हाफ साईडच लागेल ह्या साईडला, बिकॉज वरती पण ते कवर अप होणार त्या साईडने. सो एकदा ते लावून झाले ना की तुम्हाला दाखवतो. भरपूर मेहनत केल्यानंतर आता हे असं काहीसं दिसतंय, तुम्हाला दाखवतो. अजून ह्या साईडचं बाकी आहे, इथलं बाकी आहे आणि मागे मे बी आम्ही मोतींच्या माळा लटकवू अजून, म्हणजे 7 अशा लटकवायचा विचार आहे हाईट वाईज. आणि हे थोडं स्टेपअप केलेलं आहे कारण गणपतीची हाईट थोडी उंचीवर यावी म्हणून. बस आता हेच बाकी आहे ह्या साईडचं. हे झालं की मग फायनल कंप्लीट होईल. सो बरीच मेहनत केल्यानंतर आता हे काहीसं दिसतंय असं. प्रेझेंट आहे आमचा मकर. आता ह्याच्यात ना लाईट लावायची बाकी आहे. म्हणजे विचार केला होता की पहिले खालनं लावायची, एवढं काय मला ते सूट होत नाही असं वाटत नाही की सूट होईल. सो मी आता विचार केला की इथून म्हणजे हे सगळं ब्राईटन अप होईल आणि ह्या माळांचा सुद्धा एक लुक वेगळा येईल. आणि ऑब्वियसली वरनं 2 लाईट्स येणारच आहेत. हे ट्रान्सपरंट आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो ह्याच्यातनं अशी जाईवेळी आहेत दिसणार ती लाईट. सो ते एक मस्तपैकी चांगलं दिसेल. आणि मग तुम्ही बाकीचे शॉर्ट्स बघा. म्हणजे आता ह्याच्या पुढे जो शॉर्ट येईल ते सगळे लावून झाल्यानंतर बघा सिनेमॅटिक लुकमध्ये तुम्हाला एक मकरचा लुक दाखवतो, बघून घ्या.
सो टोटली तयारी झालेली आहे. शॉर्ट्स कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा आणि ओव्हरऑल मकर कसा झाला आहे तो पण मला कमेंट करून सांगा. मेहनत लागली, 2 दिवसात आटपलं आहे, 2 दिवसात एक्झॅक्टली 2 दिवसात. सो लागली मेहनत. सो कमेंट करा, लाईक करा, सगळं करा. फक्त यावेळेस बाप्पाचं दर्शन तुम्हाला घडवलं नाही आहे मी, म्हणजे बाप्पाची मूर्ती कशी सिलेक्ट केली ते सगळं काय मी दाखवलेलं नाही आहे यावेळेस. ते तुम्ही डायरेक्टली घरी आल्यावरच बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का ह्याच्या पुढे अजून गणपतीचा मेन फेस्टिव्ह सीझनचा जो व्हिडिओ येणार आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्या पुढे अजून व्हिडिओज येतच राहतील. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन पहिले भेटतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.